आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। मोराडे पाड्यात घराला भीषण आग, डोळ्यादेखत संसाराची झाली राख। बागलाण तालुक्यातील मानूर परिसरातील मोराडे पाडा येथे आज एक मन सुन्न करणारी घटना घडली। येथील रहिवासी लक्ष्मण यादू भोये यांच्या घराला काल दिनांक 27 डिसेंबर रोजी अचानक भीषण आग लागली। या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले असून आयुष्यभराची पुंजी आणि घरसंसार डोळ्यादेखत राख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। काल दुपारच्या सुमारास भोये यांच्या घराला आग लागली। आगीचे स्वरूप इतके भीषण होते की घरातील कपडे, भांडी, महत्त्वाची कागदपत्रे आणि साठवून ठेवलेले धान्य यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही। समोर आलेल्या दृश्यांमध्ये जळलेली धान्याची पोती, तुटलेली कौले आणि केवळ जडकी लाकडं दिसत आहेत। भोये यांनी आयुष्यभर कष्ट करून उभं केलेलं स्वप्नांचं घर काही क्षणात जमीनदोस्त झाले। आगीत घराचे छप्पर आणि भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। आगीनंतर केवळ जळलेली रक्षा आणि धान्य शिल्लक राहिले। या घटनेमुळे भोये कुटुंबावर आभाळ कोसळले असून ते आता उघड्यावर आले आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही। शॉर्ट सर्किट किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे। शासकीय मदतीची मागणी। या भीषण आगीत लक्ष्मण भोये यांचे सर्वस्व हिरावले गेले। आयुष्यभर कमावलेला संसार डोळ्यादेखत जळताना पाहिला, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या संकट काळात शासनाने तातडीने पंचनामा करून पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी अशी आर्तहाक ग्रामस्थांनी आणि पीडित कुटुंबाने प्रशासनाकडे केली आहे। बागलाण वृत्तांतसाठी भास्कर बच्छाव सह अशोक शिंदे।